हे गायज वेलकम बॅक टू माय चॅनल एम फॉर महेश. तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर गायज आता आपण जात आहोत सगळं पिचोरा लेक, अमरी घाट, उदयपूरचं जे पण इम्पॉर्टंट स्टेट म्हणजे जे पण स्पॉट होते ते आपण बघितलं. आणि आता आपण जात आहोत आपल्या अपॉइंटमेंटकडे, जिथे आपलं हेअर आणि मेकअप हे सगळं होणार आहे. तर बघू शकता कार आता आली आहे आणि आपण कारने जात आहोत आपल्या डेस्टिनेशनकडे. तर तिकडे आम्ही जात होतो फेअरमाउंट हॉटेलकडे. उदयपूरमधलं खूप फेमस असं हॉटेल आहे. त्या हॉटेलचं इंटिरियर्स गाईज एवढं सुंदर आहे, बघण्यासारखंच आहे. आणि व्ह्यूज तर विचारूच नका, व्ह्यूज सुंदर आहे. तर चला आता आपला प्रवास सुरू झाला आहे, बघूया आता आपण पुढे. आणि गाईज बघू शकता आजूबाजूला सगळीकडे घनदाट जंगल आहे आणि हे एका माउंटनवरतीच आहे आय थिंक सो. तर आता आपल्याला कळेल पुढे. तर गाईज बघू शकता आपण आता फेअरमाउंट उदयपूर या हॉटेलच्या प्रॉपर्टीच्या गेटवरती आपण एंटर करत आहोत. तुम्ही गेट बघू शकता किती सुंदर असं आहे. आणि गाईज सूर्यास्ताचा वेळ चालू आहे आणि सूर्य बघा किती छान दिसत आहे. सूर्यदेवता आपल्याला दर्शन देत आहेत. गाईज खूप सुंदर असं एंट्री होती, बघू शकता तुम्ही. पूर्ण झाडांनी गजबजलेलं आहे हे हॉटेल. हे गाईज बघू शकता आपण आता पोहोचलो आहोत आतमध्ये. आणि गाईज बॉर्डर बघा किती सुंदर अशी बॉर्डर बनवलेली आहे. खूप छान प्रकारे या लोकांनी बनवलं आहे. फुल प्राचीन पद्धतीचं त्या लोकांनी इंटिरियर केलेलं आहे. आणि सूर्यदेवताही बघा किती सुंदर दिसत आहे. आणि आजूबाजूला चांगले असे डोंगर आहेत आणि थंडीचं क्लायमेट चालू आहे. तर बघू शकता काय सुंदर असं दृश्य आम्हाला पाहायला मिळालं. तर गाईज बघू शकता किती सुंदर असं लॉबीचा एरिया आहे. आणि आपलं स्वागतसुद्धा झालं आहे, पण ते कॅप्चर झालं नाही मोबाईलमध्ये. तर हा आहे त्यांचा लॉबी एरिया आणि हा आहे त्यांचा रिसेप्शन एरिया हॉटेल फेअरमाउंटचा. तर बघू शकता किती सुंदररित्या सजवलं आहे फ्लावर्सनी. आणि गाईज हा दृश्य बघा किती सुंदर आहे. दिस इज द बेस्ट प्रॉपर्टी फॉर द डेस्टिनेशन वेडिंग आय फील. रूमसुद्धा गाईज या हॉटेलचे खूप सुंदर आहे. आणि व्ह्यू बघा गाईज किती सुंदर आहे. गाईस शँडिलियर पण बघा किती सुंदर पद्धतीने त्या लोकांनी लावला आहे. आणि डेकॉर बघा, कलर कॉम्बिनेशन. आणि हे स्तंभ पण बघू शकता किती सुंदर असं बनवलेलं आहे स्तंभ. एकदम बघण्यासारखं आहे गाईज. आणि थंडीचा क्लायमेट होता म्हणून तर अजून बरं वाटत होतं. सो दे सर्व्ड अस सम टी अँड कॉफी. तर भेटू पुढील भागामध्ये गाईज. बाय.